हिरवेगार जंगल आणि शेतीचे हे मनमोहक दृश्य निसर्गाने येथे सर्वांची सोय करून ठेवली आहे। कोणीही उपाशी राहणार नाही याची तो पूर्ण काळजी घेतो। ते मुंग्या प्रत्येक वेगवेगळं काम करत असतात। कोण मावा खाऊन टाकतं, कोण बुरशीजन्य आलेला रोग जो असतो ते खाऊन टाकतं। हे जे मित्र कीटक जे आहेत हे मित्र कीटक आपण सांभाळणं जोपासणं हे आपलं काम आहे। पण आपण खूप जास्त उत्पन्न मिळवण्याच्या हव्यासापोटी रासायनिक शेतीच्या माध्यमातून ही अन्न साखळीच उद्ध्वस्त केली आहे। हे मित्र कीटक जे आहेत, बारीक सारीक पक्षी जे आहेत हे जेवढे आपल्या बागेमध्ये असतील ना तेवढं आपल्या उत्पन्नामध्ये ना दरवेळी वाढ ही होतच राहणार। सेंद्रिय शेतीची कास धरल्यास ही अन्न साखळी जिवंत राहू शकते। आपल्याला कोळसा माहिती आहे, पण हे थोडं वेगळ्या पद्धतीने पायरोलिस पद्धतीने आणि कंट्रोल सिस्टीममध्ये ना साधारणतः 550 ते 600 डिग्री टेम्परेचर आणि एवढं तापमान ठेवून एका मशीनमध्ये याला जाळलं जाते, लाकडाला जे काय रॉ मटेरियल आपण वापरतो त्याला। आणि ते तयार झाल्यानंतर आपण त्याला एक भुकटी पावडरच्या प्रमाणामध्ये तयार करतो आणि मग शेतामध्ये वापरतो। अन्न सुरक्षेसाठी मृदा संरक्षण आणि मृदेचे पुनर्जीवन या प्रकल्पाचा बायोचार हा एक भाग आहे। हा प्रकल्प लुपिन ह्यूमन वेलफेअर आणि रिसर्च फाउंडेशन यांनी महाराष्ट्र शासनाच्या महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थातच माविम यांच्या सहकार्याने आणि GIZ या संस्थेचे आर्थिक पाठबळ मिळवून राबवला आहे। CMRC म्हणजे लोकसंचलित साधन केंद्र आणि इंग्लिशमध्ये कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर। यामध्ये महिलांसाठी हे केंद्र चालवायचे। तयार झालेलं हे बायोचार जे आहे ते माहेर लोकसंचलित साधन केंद्रांतर्गत सुरू असलेले 250 बचत गटाच्या 2677 महिला आहेत। तर त्यापैकी सावंतवाडी आणि दोडामार्गमधील 75% ते 80% महिला या शेतकरी आहेत। त्यांना आपण विक्री करणार आहोत आणि जर समजा आपलं त्यांनाही विक्री करून जर समजा खत समजा जास्त झालेलं असेल, तयार असेल, तर आपण नवीन सभासद आपल्या CMRC मार्फत करून घेऊन त्यांना पण विक्री करणार आहोत। बायोचार हा स्पंज सारखा असतो, सच्छिद्र असतात, भरपूर त्याच्यामध्ये छिद्र असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी चांगल्या प्रकारे साठवून राहते। जसं आपण पाहतो आपल्या शरीरामध्ये जर एखादी व्हिटॅमिन ना किंवा न्यूट्रिएंटची कमी असेल तर काही ना काहीतरी आजार होतात। त्याच प्रकारे मातीमध्ये सुद्धा एक कर्ब हा महत्त्वाचा घटक आहे आणि तो जो मिनिमम 1% असणं गरजेचं आहे आणि तो सध्या नाही आहे। तर कर्ब नसल्यामुळे जे मातीमध्ये अन्नद्रव्य दिले जातात तर ते सगळे किंवा पुरेसे पिकांच्या वाढीसाठी प्राप्त होत नाहीत।
तर कर्ब जर आपण दिलं तर जे काही खत आपण जे मातीमध्ये टाकतो तर त्याचा ते जे अन्न घटक आहेत तर ते मातीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे बेसिकली बायोचार करतात. तर ह्या भागामध्ये कसं आहे की जास्तीत जास्त उतारत्या जमिनी आहेत की ज्या समुद्राच्या दिशेने त्या झुकलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये काय होतं की पाऊस जेव्हा जास्त पडतो तेव्हा जमिनीतले जे क्षार असतात किंवा मिनरल्स जे असतात हे मिनरल्स हे पाण्याबरोबर ते वाहून पूर्णतः समुद्रात जात असतात. त्यामुळे ह्या जमिनीमध्ये बघायला गेलं तर कार्बनची कमतरता आहे, जे आपल्याला हे जे आपण जे सेंद्रिय खत जे वापरतो ह्या खतामध्ये आपल्याला ते मिळू शकतं. बायोचारचा वापर कोकणातील जी आम्ल जमीन आहे ना त्याच्यामध्ये जास्त याचा फायदा दिसतो. पण इतर ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रामध्ये कर्बचं प्रमाण मातीमध्ये कमी असल्यामुळे हे वापरणं फार महत्त्वाचं राहील. बायोचार साधारणतः 1 टन प्रति एकर एवढं वापरण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. पण याचं जर प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर फारसा काही दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाहीत. कार्बन जो असतो तो कार्बन हे हवेतलं बाष्प जे ते खेचून घेतं आणि ते नंतर मग ते मुळांना ते थोड्या थोड्या प्रमाणात ते देत जातं. त्याच्यामुळे झाडाला मे महिन्यांमध्ये किंवा उष्णतेच्या दिवसांमध्ये सुद्धा झाडाला पाण्याची कमतरता ही जाणवत नाही. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस शेतकरी मशागत करतात तर सेंद्रिय खत किंवा जे आपलं कंपोस्ट खत आहे तर त्यामध्ये 1:5 हे प्रमाणामध्ये आपण मिसळून देऊ शकतो. 1 प्रमाण म्हणजे बायोचारचं आणि 5 प्रमाण म्हणजे जे शेणखत असेल किंवा सेंद्रिय खत आहे इतर, तर त्याच्यामध्ये आपण मिक्स करून हे मातीमध्ये देऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या जमिनीची सुपीकता वाढवतात, प्लस त्यांचं पोषणही केलं जातं. त्याच्यामुळे काय होतात की ते जमीनही सुपीक होते आणि झाडंही हेल्दी राहतात. रासायनिक शेतीपासून आपण लांब जाऊन सेंद्रिय शेती करायला लागल्यास निसर्गाने तयार केलेली अन्न साखळी मजबूत होण्यास मदत होईल आणि मानव जातीचे वातावरण बदलासारख्या धोक्यांपासून संरक्षण होईल.